एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार असे वेध लागलेले असताना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणीबाबत एक मोठी बातमी आहे। कारण 22 जानेवारीला सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी ही पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टाच्या 22 तारखेच्या मेन लिस्टमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं प्रकरण नाही आहे। त्यामुळे आता सुनावणीसाठी नवी तारीख मिळण्याची शक्यता आहे। दरम्यान आज येणाऱ्या सप्लिमेंटरी लिस्टमध्ये हे प्रकरण येतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। यामुळे सगळ्या राज्याचं लक्ष 22 जानेवारीला होणाऱ्या सुनावणीकडे लागलंय। यानंतर एक मोठी बातमी, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आता शिंदे सेनेबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं। शिंदेंची गरज ही आता संपली आहे असंच दिसतंय, त्यामुळे त्यांना बाजूला सारतील आणि नवीन उदय पुढे येईल असा दावा वडेट्टीवारांनी केलाय। खासदार संजय राऊतांनी वडेट्टीवारांच्या विधानाला दुजोरा दिलेला आहे। एवढंच नाही तर उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार असल्याचा खळबळजनक दावा राऊतांनी केलेला आहे। उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं, शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल। तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल। उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल, ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। कारण काही उदय दोनही डग्यावर हात मारू नयेत आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे। उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे 20 आमदार आहेत। 20 ही माझी माहिती आहे। 20 आमदार आहेत। जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी, तेव्हाच हा उदय होणार होता। तेव्हाच हा उदय करण्याचे निश्चित झालं होतं, पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवली। तर हा एक अतिशय मोठा गौप्यस्फोट तर वडेट्टीवारांनी केला। मात्र सध्या राज्याच्या राजकारणात पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे। कारण पालकमंत्री पदावरून महायुतीतले हे वाद आता चव्हाट्यावर सुद्धा येताना दिसत आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे। मंत्री गिरीश महाजन आणि आदिती तटकरे यांना हा अतिशय मोठा धक्का मानला जातोय। कारण गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्री पद दिल्यानं दादा भुसे नाराज, तर रायगडमध्ये आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद दिलं त्यामुळे भरत गोगावले नाराज। भरत गोगावलेंना डावललं त्यामुळे महाडमध्ये शिवसैनिकांनी रास्ता रोकोही केला। भुसे आणि गोगावले यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली। तर एकंदरीत आपण पाहतोय याआधी रायगडच्या पालकमंत्री पदावरून आदिती तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती। शिवाय याआधी नाशिकचं पालकमंत्री पद दादा भुसे यांच्याकडे होतं, मात्र ते आता गिरीश महाजन यांना देण्यात आल्यानं दादा भुसे नाराज दिसतात। या संदर्भात आपण अधिकचे अपडेट ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। रायगड पालकमंत्री पदाचा वाद काय, तर रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेनं दावा केलेला होता। शिवाय शिंदे सेनेच्या भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं। रायगड जिल्ह्यामध्ये शिंदे सेनेचे 3 आणि भाजपचे 3 आमदार। अजित पवार गटाचा एकच आमदार, तरीही पालकमंत्रीपद मात्र आदिती तटकरे यांच्याकडे आहे। पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गोगावले समर्थकांकडून मात्र रास्ता रोकोही करण्यात आला। एकंदरीत रायगडच्या पालकमंत्री पदावरून हा वाद नेमका का झाला हे आपण पाहिलं तर आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये हा वाद होता अशी माहिती सध्या मिळते। आणि आता बातमी लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे। लाडक्या बहिणींना 26 जानेवारीपासून पुढचा हप्ता मिळणार आहे। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आता ही माहिती दिली। दुसरीकडे 2,50,000पेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींनी योजना सोडावी असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं। परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमौलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील। काय करायचं हा तुमचा अधिकार आहे।
तुम्ही त्या पद्धतीनं करा. तमाम माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींना, माझ्या लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असेल त्यांनी, जसं मध्ये पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतर जे सवलतीचा गॅस सिलेंडर घेण्याची गरज नाही अशांनी गॅस सिलेंडर सवलतीचे घ्यायचं बंद केलं, तशा प्रकारे आपल्या गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढे अशीच सुरू राहणार असल्याचं कळत आहे. मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यांचा वेध घेऊयात न्यूज पॉइंट 20 मध्ये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यामुळे ते आपल्या गावी गेल्याची चर्चा आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन दरेगावी जाणार असल्याचं वृत्त आहे. मात्र गिरीश महाजन यांनी हे वृत्त फेटाळलं. आपण स्वतः किंवा बावनकुळे सुद्धा दरेगावी जाणार नाही, ही माहिती गिरीश महाजन यांनी दिली. शिंदे रुसले तेव्हाच उदय होणार होता. उदय सामंतांकडे 20 आमदार आहेत, पण एकनाथ शिंदे हे वेळीच सावध झाले असं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं. पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आणि अनिकेत तटकरेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली. रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळते. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले देखील आग्रही आहे. बीडच्या पालकमंत्री पदावरून पंकजा मुंडेंनी आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली. बीडची लेक म्हणून बीडकरांची सेवा करायला मिळाली असती तर मला आनंद झाला असता, असं विधान पंकजा मुंडेंनी केलं. त्यामुळे पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवली अशी चर्चा आहे. पालकमंत्री पदाच्या वादावरून आमदार विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय. आज पालकमंत्री तर उद्या उपमुख्यमंत्री देखील बदलतील, ही टीका वडेट्टीवारांनी केली. आता जनताच सरकारला स्थगिती देईल असं वडेट्टीवार म्हणाले. भांडा सौख्य भरे असा टोला त्यांनी यावेळेस लगावला. काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. कराड विधानसभेमध्ये झालेल्या पराभवाबद्दल न्यायालयात याचिका दाखल केली. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत अनेक गोष्टी चुकीच्या झाल्या असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज चित्र स्पष्ट होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 719 उमेदवारांचे नामांकन अर्ज योग्य ठरवण्यात आले. दिल्लीमध्ये तिरंगी लढत त्यामुळे होते. वाशिम जिल्ह्यामध्ये भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी हर घर नल हर घर जल या योजनेअंतर्गत जलजीवन मिशनची कामं संथ गतीने सुरू आहे. जिल्ह्यात मंजूर झालेल्या 741 योजनांपैकी केवळ 216 योजना पूर्ण झालेल्या आहेत. यामुळे नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा होणार का असाच प्रश्न आहे. यवतमाळमध्ये महिलांमध्ये बंदुकीची क्रेज काहीशी जास्त आहे. आत्मसंरक्षणासाठी 796 जणांनी शस्त्र परवाना घेतला. गृह विभागानं या परवान्यांचं नूतनीकरण केलंय. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त 15 महिलांकडे बंदूक असल्याची नोंद आहे. दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शांतिनिकेतन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला. या चित्रपटाला सुवर्ण कैलास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. चित्रपटाचे दिग्दर्शक दीपांकर प्रकाश यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात 3 दिवसात 2 चिमुकल्यांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. या अत्याचाराच्या निषेधार्थ आज दर्यापूर शहर बंदचं आवाहन सर्व पक्षांच्या वतीने करण्यात आलं. दोन्ही घटनेतील नराधम आरोपीवर कठोर कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी शहर बंदची हाक देण्यात आली. नंदुरबार शहरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. जमावानं जोरदार दगडफेक केली आणि यावेळेस जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या 15 नळकांड्या देखील फोडल्या. पोलिसांनी आता दंगलखोरांची धरपकड सुरू केली. अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलं.
वेंगुर्ले तालुक्यातील प्रगतशील शेतकरी डॉक्टर अनंत आजगावकर यांनी आता लाल भेंडीचं झाड विकसित केलं. 20 फूट 2 इंच इतकं उंच हे झाड विकसित करून नवीन विक्रमाची नोंद केली. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीची वर्ल्ड वाईड बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. सिंधुदुर्गात शेतजमिनीवर आणि बांधावरती जांभळी मंजिरी बहरली तर या सुगंधी फुलांचा सर्वत्र दरवळ पसरला. निसर्गाचा हा विलोभनीय आविष्कार पाहण्यासाठी अनेक अभ्यासक आणि निसर्गप्रेमी गर्दी करतायत. या जांभळ्या मंजिरीची मनमोहक फुलं पाहून जणू जांभळी शालच पांघरली आहे असंच काहीसं चित्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. आणि यानंतर जालन्यातून एक मोठी बातमी. जालन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. जालना शहरातल्या भोकरदन नाका परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी आता अजित पवार यांच्या ताफ्याला हे काळे झेंडे दाखवलेले आहेत. मस्साजोग आणि परभणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अखिल मराठा महासंघाच्या वतीने हे काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आलाय. तर आपण पाहतोय जालन्यात अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांच्याकडून. अक्षय, आपण पाहतोय एकीकडे जालन्यात काही दिवसांपूर्वी जनाक्रोश मोर्चा देखील निघाला होता आणि आज थेट अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले जात आहेत. सविस्तर माहिती या संदर्भात. नक्कीच. खरं तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे जालना शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मुख्य कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेले होते आणि उद्घाटन पार पडल्यानंतर ते एका खासगी दवाखान्याच्या उद्घाटनासाठी भोकरदन नाका परिसरात गेल्यानंतर मराठा कार्यकर्ते जे आक्रमक झाले आणि त्यांनी अजितदादांच्या ताफ्याला जे काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी केलेली आहे. मस्साजोग आणि परभणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मराठा महासंघाचे कार्यकर्ते आणि त्यांनी काळे झेंडे अजितदादांच्या ताफ्याला दाखवले. दुसरीकडे त्यांचं असं मत आहे की अजितदादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत. खरं तर धनंजय मुंडे हे त्याच पक्षाचे मंत्री आहेत आणि त्याच पक्षाचे तिथे पालकमंत्री झाले म्हणून आमचा अजितदादांना विरोध आहे असं त्यांचं म्हणत आहे. अजितदादांनी स्वतः पालकमंत्रीपद न घेता दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्याला पालकमंत्रीपद द्यावं यासाठी त्यांनी काळे झेंडे दाखवल्याची प्रतिक्रिया जी ती त्यानंतर आंदोलकांनी दिलेली आहे. निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी. तर जालन्यामध्ये दादांच्या ताफ्याला हे काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत. याशिवाय इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स पुढे वेगवान स्वरूपात. सीसीआयकडून यवतमाळ जिल्ह्यात 15 केंद्रांवर 12,65,000 क्विंटल इतका कापूस खरेदी झालाय. मात्र अजूनही शेतकऱ्यांचे 8 कोटींचे चुकारे सीसीआयकडे थकलेले आहेत. पुढील आठवड्यामध्ये हे चुकारे अदा केले जातील असं सध्या तरी सांगितलं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे कांदा पिकाला फटका बसतोय. सकाळच्या सुमारास पडणारे ढगाळ वातावरण, दुपारी वाढलेला उन्हाचा पारा याचा परिणाम कांद्यावर होतोय. कांद्यावर करपा मावा या रोगाचा प्रादुर्भाव सध्या बघायला मिळतोय. संक्रांतीनंतर फळभाज्यांना मागणी कमी झाली आहे. घाऊक बाजारात फळभाज्यांच्या दरात 10 ते 20% घट झाली. आवक कमी झाल्यानं गेल्या आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. धाराशिवमध्ये पशुधनाचा सांभाळ करण्यासाठी पशुपालकांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतोय. असं असताना चांगल्या प्रतीच्या दुधाला योग्य दर मिळत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. त्यामुळे सरकारने प्रति लिटर दुधाला 60 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी दूध उत्पादक करत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय हमीभाव केंद्र 2 दिवसांपासून बारदानाअभावी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन गाड्यांच्या रांगा लागल्या. शेतकऱ्यांना केंद्रावरच रात्रीचा मुक्काम करावा लागतोय. काही शेतकरी आपला माल खरेदी केंद्रावर न नेता त्याला बाजारात कमी भावात विकताना दिसत आहे. रब्बी हंगाम संपत आला तरी बुलढाण्यातील केवळ 60% शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप झालं. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा अमोल गिडेंनी दिला. जिल्ह्यात एकूण 700 कोटींचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10,000 पेक्षा अधिक बांगलादेशी नागरिक आहेत. सर्वाधिक बांगलादेशी एकट्या सिल्लोड तालुक्यात असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला. सिल्लोडमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या 5,000पेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.
बुलढाण्याच्या ब्राह्मण चिकना गावाजवळ आता एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे. तर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. यात 6 ते 7 प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बीबी या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या एक तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यासोबतच असलेला दुसरा तरुण बेपत्ता आहे. मासे पकडत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यातच एकाचा जाळ्यात पाय अडकल्यानं बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वाशिमच्या रिसोड हिंगोली मार्गावर रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकाच ठिकाणी 2 अपघात झाले. या अपघातात 12 जण जखमी झाले आहेत. 2 जण गंभीर आहेत. जखमींमध्ये 7 महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींना रिसोड या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलेलं आहे. नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरात सकाळी एका रिक्षाने मोटरसायकल स्वारला धडक दिली असल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतर वातावरण तापल्याचं बघायला मिळालं. शहरातील विविध ठिकाणी अफवा पसरली, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक सुद्धा करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या प्रोझोन मॉल समोरच्या हनफिज या मोबाईल शॉपवरती अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. एकूण 40,88,848 रुपयांचा मुद्देमाल लंपास झालाय. सिडको MIDC पोलीस चोरांचा सध्या शोध घेताना दिसत आहे. भारताचा दिग्गज खेळाडू नीरज चोप्रा आता विवाह बंधनात अडकलाय. तो 2 वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या नीरजने सोशल मीडियावरती पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली. नीरज चोप्राच्या लग्नाचे अचानक फोटो पाहताच सर्वांना सुखद धक्का बसला. महाकुंभासाठी प्रयागराज संगमावर 7व्या दिवशी महिलांची मोठी गर्दी दिसते. पवित्र स्नानासाठी श्रद्धाळू महिला कडाक्याच्या थंडीत कुंभस्नान करताना दिसत आहे. राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून अंशतः ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली. मात्र पुढच्या 2 दिवसांमध्ये किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभरात तापमानात प्रचंड चढउतार होत असल्यानं आजारांना निमंत्रण मिळत आहे. राज्याच्या अनेक भागात धुक्याची चादर पाहायला मिळते. ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाली आहे. किमान तापमानाचा पारा 15 अंशांच्या वर सरकलाय. राज्यात मुख्यतः कमाल आणि किमान तापमानात चढउतार होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्लास्टिकचं वाढतंय दुष्परिणाम पाहता पालिकेने कंबर कसली. आजपासून महापालिकेची वॉर्ड स्तरावरती विशेष मोहीम सुरू आहे. बाजार दुकानांमध्ये बंदी घातलेलं प्लास्टिक आढळल्यास पहिल्यांदा 5, दुसऱ्यांदा 10 तर तिसऱ्यांदा 25,000चा दंड लावला जाईल. 4थ्या वेळी मात्र कायदेशीर कारवाई केली जाईल अशी माहिती आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थातच MPSC मार्फत विविध रिक्त पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. एकूण 320 रिक्त जागांसाठी ही भरती होईल. या भरती अंतर्गत सिव्हिल सर्जन आणि अन्य विविध ग्रुप A पदांच्या रिक्त जागा या भरल्या जातील. विद्यार्थ्यांना 21 जानेवारीपासून म्हणजे उद्यापासून अर्ज भरता येणार आहे. 10 फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.